हॅलो. सकाळ सकाळी सरकारांचा फोन आला, सुट्ट्या आपल्याला यायला लागलूया. कोयना एक्सप्रेसने येणार आहे बघा, रेल्वे स्टेशनला या आला. मग आमच्या जुन्या लक्ष्मीला घेतली, निघालो बघा कराडला सरकारने आणायला. काळुंद्र्यात पोहोचलो तर बघतोय तर काय रस्ता आराय चालू झालाय बघा इथं. त्यामुळे चांदोलीकडनं येणाऱ्या लोकांनी ह्या डबऱ्यापासून जरा व्हायचं लांबनच जावा. आणि उसाचं ट्रॅक्टर आणि ट्रकवाल्याने तर ह्याच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं. मग चरणात चहा प्यायला थांबलो तर आमच्या भागातल्या मिस्त्रींनी बनलेली खतरनाक गाडी दिसली. ही गाडी बघून असं वाटलं का नाही, माणसाच्या अंगात कला असली का नाही, माणूस काय पण करू शकतो. या पल्सरचं इंजिन 800चं स्टेअरिंग असा सगळा जुगाड करून बनवली ही गाडी. मग तुमच्या पण भागात आहे का असं देसी कलाकार मिस्त्री? मग ही जुगाडी गाडी बघून मी डायरेक्ट पोहोचलो कराडात. तिथंच हे लडकं फॉलोअर पण भेटलं तर. मग स्टेशनला पोहोचल्यावर बघा हे छोटं फॉलोअर भेटलं तर. म्हणलं तर काय राव, युट्यूबला 70,000 फॉलोअर झाले. ते वडापाव बिडापाव काय चालताय का नाही. मग छोट्या शेडजींना वडापाव देऊन मी डायरेक्ट पोहोचलो कराड स्टेशनला. आता येईल ट्रेन, मग येईल ट्रेन. ट्रेन नाही आली पण फॉलोअर तेवढं लगेच आलं. युट्यूबला व्हिडिओ बनवता काय दादा? आयुष्यात येऊन नुसतं पैसा पाणीच कमवायचं नसते, हे प्रेम पण मिळवायचं असतं. वर कराडात पहिल्यांदाच वंदे भारत पण आलेली बघितली. आता आमच्या सरकारांची बघा कोयना एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 3 ला येणार आहे. मग सरकारासनी खाली उतरल्यावर ट्रेन निघून गेली आणि आम्ही ब्रिजवरनं पलीकडे जायला चालू केलं. आणि मग शेवटी सरकार गाडीवर बसले, त्यांनी मस्ती नाही केली असं कधी होणारच नाही.